आपण पाहताय शिंदखेडा माझा टीव्ही न्यूज, जे सत्य तीच बातमी। शिंदखेडा नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीचा धुरळा आता खाली बसला असला तरी आता सर्वांच्या नजरा 13 जानेवारी रोजी होणाऱ्या उपनगराध्यक्ष पदाच्या निवडीकडे लागल्या आहेत। नगरपंचायतीमध्ये स्पष्ट बहुमत कोणाकडे असेल तरी नंबर गेम आणि संभाव्य बेडूक-उड्यांमुळे ही निवडणूक अत्यंत रंजक वळणावर पोहोचली आहे। संख्याबळाचे गणित, भाजप वरचढ की राष्ट्रवादीची जादू। नगरपंचायतीच्या एकूण 17 जागांपैकी भारतीय जनता पक्षाकडे 11 नगरसेवकांचे संख्याबळ असून बहुमत त्यांच्या बाजूने स्पष्ट दिसत आहे। पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपने हे यश संपादन केले असले तरी नगराध्यक्ष पदावर त्यांना पराभव पत्करावा लागला आहे। दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट अत्यंत आक्रमक स्थितीत आहे। लोकनियुक्त नगराध्यक्ष कलावती सुखलाल माळी यांच्यासह या गटाचे 4 नगरसेवक निवडून आलेत। त्यात राष्ट्रवादी शरद पवार गट आणि काँग्रेसच्या प्रत्येकी एका नगरसेवकाने पाठिंबा दिल्याने अजित पवार गटाचे संख्याबळ 6 झाले आहे। भाजपमध्ये इच्छुकांची गर्दी भाजपकडे बहुमत असल्याने उपनगराध्यक्ष पदासाठी त्यांच्या गोटातून अनेक नावांची चर्चा आहे। अनुभवी चेहरे उदय अरुण देसले, मनोहर गोरख पाटील आणि वंदना चेतन परमार या तुल्यबळ नगरसेवकांनी आपला दावा अग्रस्थानी ठेवला आहे। तर इच्छुक जयकुमार रावल यांचे निष्ठावंत कार्यकर्ते दादा मराठे यांच्या पत्नी पूनम गोविंद मराठे, माजी नगराध्यक्ष पदाचा अनुभव असलेले दीपक सुधाकर देसले आणि शिक्षित उमेदवार ज्ञानेश्वर बबन सकट हे देखील शर्यतीत आहेत। राजकीय करमत होणार का? शहरात सध्या फुटीरांची आणि जादुई किमयेची मोठी चर्चा सुरू आहे। राष्ट्रवादी काँग्रेस उपनगराध्यक्ष पदासाठी उमेदवार देणार नसल्याचे प्राथमिक वृत्त असलं तरी ऐनवेळी एखादी बेडूक उडी किंवा छुपी युती होऊन धक्कादायक निकाल लागू शकतो, अशी शक्यता नाकारता येत नाही। राष्ट्रवादीचे गटनेते राकेश माळी, श्यामकांत सणेर आणि माजी आमदार रामकृष्ण पाटील यांची भूमिका तसेच भाजपचे गटनेते रावसाहेब अनिल वानखेडे यांची रणनीती यावर सर्व काही अवलंबून असेल। निवडणुकीचा कार्यक्रम पीठासीन अधिकारी नगराध्यक्ष कलावती माळी यांच्या देखरेखीखाली प्रक्रिया पार पडेल। अर्ज दाखल करण्याची वेळ 13 जानेवारी सकाळी 11 वाजता मुख्याधिकारी श्रीकांत फागणेकर यांच्याकडे, विशेष सभा दुपारी 2:30 वाजता। याच दिवशी उपनगराध्यक्षांसोबतच 2 स्वीकृत नगरसेवकांच्या नावांवरही शिक्कामोर्तब होणार आहे। त्यामुळे 13 तारखेला शिंदखेड्यात भाजपचे वर्चस्व कायम राहते की राष्ट्रवादी काही चमत्कार घडवते याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागलंय। संपादक यादवराव सावंत, शिंदखेडा माझा।